हा लई दिवसाचा प्रयोग नाहीये, हे फक्त एक 2-2.5 तासाचा कार्यक्रम. मी बाहेर होतो, तात्याने म्हणलं की मला कीर्तन करावं लागतं बुवा. म्हणलं तात्या माझा अभ्यास नाही. तात्या म्हणे चुकलं तर कुठं लांब, चुकलं तरी कुठं लांब आहे, आणि जरी चुकलं तर आपल्याच माणसं चुकणार आहे, आपल्याच चुकलं तर ते शिकणार आहे. म्हणलं मग तुम्ही जर असं समजून घेत असेल तर मग करायला काही अडचण नाही. आता मला एवढं जमलं म्हणजे पुढचं जमणार हे मला माहिती आहे, आणि तुम्हाला सहज मी 3 तासात काय करायचं ते करतो बरोबर. आता किम कारणा गच्छति हे मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे काय कारणाने या ठिकाणी जमलात. आज आहे आषाढी एकादशी. काय आषाढी एकादशी निमित्त तुम्ही या ठिकाणी जमलात बा. तुकाराम महाराजांचं मंदिर आहे, मग तुकाराम महाराजांच्या मंदिरात काहीतरी सत्संग व्हावा म्हणून तुम्ही या ठिकाणी जमला. पण या ठिकाणी हा कार्यक्रम संपल्यानंतर दुसरा सुद्धा कार्यक्रम तात्यांनी ठेवला, म्हणून या ठिकाणी ही कीर्तन रूपी सेवा माझ्यापर्यंत आली. या वेड्या पामरापर्यंत, म्हणजे एवढं माझं नशीब चांगलं, माझं नशीब इतकं मोठं म्हणावं लागेल. दुधात साखर पडावी आणि साखरेपासून बी अजून काहीतरी तयार व्हावं, म्हणजे दुधामधून किती पदार्थ तयार होते हे तुम्हाला माहिती नाही. तसं आजचा योग माझ्यासाठी महत्वाचा आहे. आजचा योग असा आहे, आज आहे आषाढी एकादशी. दुसरा योग म्हणजे गाणारा माणूस कीर्तन करायला उभा राहतो मी, आणि तिसरा योग म्हणजे तात्यांना झाली आणि नाथ. आज तो कारण म्हणजे आज बारीचा बी कार्यक्रम, म्हणजे 3 योग या ठिकाणी जमले. म्हणजे दुग्ध शर्करा योग या ठिकाणी जमलेला आहे. आणि आज आषाढी एकादशी निमित्त, आज एकादशी म्हणून हा अभंग या ठिकाणी मी घेतलेला आहे. अभंग घेण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगून जातो. आज महाराष्ट्रातील नव्हे तर महाराष्ट्र बाहेर जेवढे बी वारकरी असतील, जेवढे बी वारकरी या ठिकाणी आहे, ते वारकरी आज महिन्यापासून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात. म्हणजे आज ते त्यांनी पांडुरंगाचं दर्शन 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 बोलत चला, बोलत चला. म्हणजे मी लांबचा नाही, जरी चुकलं तरी काही टेन्शन घेऊ नका. पांडुरंगाचं त्यांनी आज दर्शन घेतलं आणि ते उद्या माघारी येतात. पांडुरंगाचं दर्शन घेऊन वारकरी उद्या माघारी येत आहे. म्हणजे परतीचा पाऊस तुम्ही जो म्हणता तो उद्या, आज नाही. आज आषाढी एकादशीची ही फक्त तुमच्यावर फवारणी होती, उद्या परतीचा पाऊस चालू होणार आहे, म्हणजे वारकरी इकडे येणार आहे. म्हणून आपण